हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रेरणा तुमचे सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज मी मँगो आईस्क्रीम बनवत आहे. सध्या गरमीचे दिवस चालू आहेत आणि भरपूर प्रमाणात आंबे पण मार्केटमध्ये येत आहेत आणि भरपूर जातीचे आंबे येत आहेत. तर आज मी तुम्हाला हापूस आंब्यापासून आईस्क्रीम कसं बनवायचं ते दाखवणार आहे. त्याच्यासाठी फक्त 3 साहित्य लागणार आहेत. तर ते 3 साहित्य कोणते आहेत ते मी तुम्हाला करता सांगते. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम मी एक ताट घेतले, त्याच्यामध्ये थोडासा बर्फ घेतला आणि त्याच्यामध्ये एक भांडं ठेवलं आहे. आईस्क्रीममध्ये आपल्याला व्हिपिंग क्रीमचा वापर करायचा आहे, त्याच्यामुळे व्हिपिंग क्रीम ही चिल्ड पाहिजे. त्याच्यासाठी मी हे पहिल्यांदा भांडं फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आणि आता ते काढून त्याच्यामध्ये मी 1 वाटी व्हिपिंग क्रीम घेतली आहे. आता ही व्हिपिंग क्रीम मी बीटरने छान अगदी बीट करून घेणार आहे. एकदम फ्लफी झाली पाहिजे ती. जसं जसं होईल तसं तसं मी तुम्हाला दाखवेन. हे आईस्क्रीम फार सुरेख लागतं, अगदी मार्केटसारखंच लागतं. आता ही क्रीम आपली फ्लफी व्हायला 10 मिनटं लागतील आपल्याला. आणि आईस्क्रीम हा प्रकार आपल्याला सर्वांनाच अगदी खूपच आवडतो. गरमीच्या दिवसांमध्ये आईस्क्रीम करून खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला आणि मनाला तेवढाच थंडावा मिळतो. तर बघा, ही आपली क्रीम जी आहे ती फ्लफी झाली आहे. मी असा टोप वाकडा केला आहे तर खाली पडत नाही. तर आता आपली ही क्रीम फेटून तयार झाली. तर आता आपण ह्याच्यामध्ये दुसरं साहित्य घालून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये मिल्कमेड घालतोय. तर मी इथे 1 वाटी क्रीम घेतलेली, त्याला अर्धी वाटी मिल्कमेड घेतलं आहे आणि अर्धीच वाटी हा आंब्याचा रस घेतला आहे. मी हा हापूस आंब्याचा रस आहे. इथे 1 वाटी घेतला तरी चालू शकतो, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि गोडाचं पण प्रमाण तसंच आहे. तुम्हाला जर मिल्कमेड जास्त पाहिजे असेल तर जास्त पण तुम्ही घालू शकतात. तर आता हे हलकंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त वेळ मिक्स नाही करायचं. हे बघा, आता बघा आपला आईस्क्रीमचा कलर किती सुरेख आणि अगदी मार्केटसारखा आला आहे. हे इझिली घरात बनून तयार होतं. जास्त वेळ लागत नाही करायला, फक्त सेट व्हायला मात्र वेळ लागतो थोडा. 8-10 तास लागतात सेट व्हायला. तर आता हे आईस्क्रीम आपलं तयार झालं आहे. हे बघा, साईडने मी हे चमच्याच्या साहाय्याने आता असं मिक्स करून घेते. तुम्हाला जर पाहिजे असेल तर याच्यामध्ये तुम्ही आंब्याच्या अगदी बारीक फोडी कापून टाकू शकता. मी असं प्लेनच बनवते, आम्हाला प्लेनच आवडतं. तर आता हे व्यवस्थित आपलं छान मिक्स करून झालं आहे. तर आता आपण हे एका डब्यामध्ये काढून घेऊया. तर मी आता असा एक टिफिन घेतला आहे. तर त्याच्यामध्ये मी आता हे आईस्क्रीमचं मिश्रण भरून घेते. आईस्क्रीमचा कलर बघा किती सुंदर आला आहे, नॅचरल कलर आहे. मी याच्यामध्ये कुठचाही कलर घातला नाही. ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा करून बघा. तर आता हे असं पूर्णपणे डब्बा भरला आहे. तर आता मी पूर्ण असं टॅप करून घेते आणि ह्याला आता आपण झाकण लावून 10 ते 12 तासासाठी डीप फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. मी हे आईस्क्रीम रात्री बनवायला घेतलं होतं, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला खायला भेटेल. तर आता मी हे फ्रीजरमध्ये ठेवते आईस्क्रीम. हे बघा, आता याला जवळजवळ 10 ते 12 तास झालेत. दुसऱ्या दिवशी मी हा डबा काढला आहे. तर आता आपण त्याला ओपन करून बघूया कसं सेट झालं आहे ते. तर बघा, आपला आईस्क्रीम मस्त अगदी सेट झालं आहे. हे बघा, कुठेच हलत नाही आहे. हे बघा, वाव, आणि दिसतं पण बघा किती सुंदर. तर आता आपण काढून बघूया. मी असा एक गोल चमचा घेतला आहे, माझ्याकडे गोल चमचा होता तोच घेतला आहे मी. हे बघा किती छान आणि सॉफ्ट अगदी निघते बघा चमच्याने पण. काढताना असा गोल चमचा घ्यायचा. हे बघा किती छान निघाले बघा. आणि हे चवीला पण अतिशय सुंदर लागतं, सेम मार्केटसारखंच लागतं. हे आईस्क्रीम तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा.
माझी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. दुसरा जरा मी घाईघाईत काढला त्याच्यामुळे व्यवस्थित निघाला नाही. हे बघा. तर आपला आईस्क्रीम आता खायला रेडी आहे. परत भेटूया एका सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.